म्हणविता त्यांची दास पुढे आसुरीना तुका मनी संत सेवा हीच देवा उत्तम म्हणविता त्यांची दास पुढे आसुरीना पांडुरंगा करू अखंड विद्या देवी शिष्यासी आयुष्यभर देणे परमार्थ केला विसरू कसा मी तुझे रामाला गजायाचे मस्तक ठेवले आपल्या दासाला द्यावी माहिती महान भगवत देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तसा अभंग सर्वांच्या परिचय आहे. त्यांच्या पाठातला त्यांच्या कान पाठातला आणि अभंग बोलण्यासाठी सोपं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात संतांच्या चरणावरती विशेष
प्रकारचा लाभ आमच्या जीवनात प्राप्त झाला. पूर्ण अभंग लक्षपूर्वक ऐकला तर लाभाचं नाव होतच नाही. लक्षणा केली उत्तम. लाभाचं नाव सांगितलं नाही तो लाभ कोणता आपल्याला हे शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी आता वेळ कमी असल्यामुळे लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. उत्तम प्रकारचा लाभ आमच्या जीवनात प्राप्त झाला. पण ऐकणारे काही लोक तीक्ष्ण होते ते म्हणजे महाराज संतांच्या चरणावरती लाभ मिळतो बरोबर आहे, पण संत लवकर मिळत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. परवाच आम्ही ऐकलं कालच बहु अवघड आहे संत भेटी. जर संत भेटी अवघड असेल संतच मिळणार नाही तर त्यांच्या चरणावरचा लाभ आम्हाला कसा मिळेल. लाभ मिळाला पाहिजे. बरोबर आहे म्हणतात संतांकडे जायची गरज नाही. लाभ तर तुम्हाला मिळाला पाहिजे. एक काम करा, बसल्या जागी तुमच्या तोंडानं म्हणविता त्यांचे दास, तुमच्या तोंडानं त्यांचं दास म्हणून घ्या. मी बाबांचा दास, तुकोबारांचा दास, मी माऊलीचा दास. असं जर केलं तुम्ही तर पुढे माणसाच्या जीवनात आशा राहत नाही. कसल्याच प्रकारची आशा माणूस करत नाही. का बरोबर का अशी संत देतात की त्या साधकाच्या जीवनातली आशा संपते. तर कृपेचं दान संत करतात. कृपादान कल्प झाले तरी सरत नाही असं कृपेचं दान. आता या ठिकाणी कृपा शब्द वेगळा आणि दान शब्द वेगळा. कृपा दान असं घ्यायचं. कृपा वेगळी दान वेगळा आहे. कृपा दान अखंड शब्द कृपेचं दान संत करतायत. विकल्पच्या कल्प झाले तरी ते दान सरत नाही. अशा संतांची सेवा तुम्ही आम्ही केली यात नवल नाही. ही सेवा जर संतांची सेवा देवाला जरी केली तरी देवासाठी ही सेवा होती. का म्हणे संत सेवा हीच देवा दोन अर्थ निघतात बरं का. जर देवाची सेवा न करता तुम्ही संतांची सेवा केली देवाला आवडते. हीच देवाला सुद्धा संतांची सेवा केली तरी देवाला कार्यक्रम प्रत्येकाला सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले ही वक्त्याचं कर्तव्य म्हणून परमस्नेही परमपूज्य साधकांचे मायबाप वैराग्य मूर्ती श्री संत जयराम बाबा श्री आळंदीकर बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा पुण्यतिथी सोहळ्याला तसे 17 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत. परंतु हा फिरता जो सोहळा आहे सर्व संतांच्या भेटी होतील या निमित्त याचं निमित्त साधून जो चालू केला त्याला मात्र 3 वर्ष 3 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. 2 वर्षांपासून प्रयत्न केले. त्यावेळेस 3ऱ्या वर्षी 71 मंडळीला हे श्रीफळ मिळालं. संतांची सेवा घडण्यासाठी भाग्य लागतं. संत सेवा सहजच घडत भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती. एका जणाला देव भेटतील पण संत भेटत नाही. योग यागत पे गोविंद साधू भेटण्यासाठी तुम्हाला सांगतो या पुण्याची गणना करण्याचंच कारण नाही. जर आपल्या जीवनात साधूची भेटच व्हायची असेल तर माणसाची दशा बदलली पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वर पूर्ण करतात मग गुरु पैसा भेटीची गा. पण त्याच्यासाठी ऐशी कर्म सामना दशा बदलली पाहिजे. दशा बदलली की तया साधू भेट भेटते आवश्यकता. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बाबा गेल्याच्या नंतर ही सेवा घडण्यासाठी त्यालाही पुण्यच लागतं. या उद्देशानं हा सुंदर असं आयोजन सर्व आमचे गुरुबंधू मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी यांनी आयोजित केलेले. आणि त्यात हे काहकरच्या ग्रामस्थांनी अत्यंत विशिष्ट लागत असा हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न केलेला. मी पहिले त्या दिवशी बोलताना म्हणलो की आमची संख्या कमी असं समजू नका. लोक फक्त बदलतात. आज आलेले उद्या नाही तर उद्या आलेले परवा नाही. एवढा बदल झालेला आहे. सर्वजण येतात कारण कार्यक्रमाचं त्या ठिकाणी
फुल प्रेड आणि प्रत्येकाला ज्ञाते म्हणून जशी जशी त्यांना वेळ मिळेल तशी तशी हजेरी लावतात येतात. आता या ठिकाणी कीर्तनासाठी माझी पात्रताही नाही, लायकी नाही. सर्व गुरुबंधू मंडळीला सांगितलं करा, शेवटचे सांगितले करावे का येते होते पण कामाने. आता ह्या सर्व शिक्षकाच्या संस्थेपैकी या सर्व विद्वानापैकी बरं का मी कसा महाराजांचा तुम्हाला तुकोबाराच्या भाषेत तुकाराम महाराजांचे सुंदर गोड प्रमाणे पहा. त्याच्या अगोदर दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक कुंभारदादा होते, गरीब परिस्थिती, हालाकीची परिस्थिती, गाढव दुष्काळ पडलेला. दुष्काळ पडलं, गाढव उपासमारीची वेळ आली. गाढव उपाशी होतं की काय चिंता वाटू लागली. काय करणार डोकं लावलं. गाढव उपाशी मरू द्यायचं नाही, जगलं तर पाहिजे. दुष्काळ पडलेला आहे, त्यानं वाघाचं कातड आणलं. वाघाचं कातड आणलं आणि त्या गध्यावर टाकलं आणि ते गध रात्रीच्या टायमाला उसात सोडून द्यायचं. वाघाचं कातड वरून असल्यामुळे ते वाघासारखं दिसू लागलं आणि ते ऊस खाऊ लागलं. तर कसं आहे, लोकांनी असा कर्म उठवला की कोणाचं कुठून तरी वाघ येतो ऊस खातो. राजापर्यंत बातमी आली, वाघ येतो ऊस खातो. राजा हुशार होता, तो वाघ आणि ऊस खातो कसा? जो ऊस खातो तो वाघच कसा? वाघ असेल तर ऊस खाईलच कसा? त्याचं संशोधन झालं पाहिजे. 2-3 सैन्य बंदूक घेऊन पहाऱ्याला लावले. रात्रीच्या वेळेला हा आला. कुंभारदादाने तो काय केलं, सोडून दिलं. तो दारू पिवा सोडून दिल्याबरोबर त्यानं पोट भरून ऊस खाल्ला आणि पोट भरल्यावर त्या वाघाला हुकी आली. पोट भरलं की त्या वाघाला हुकी आल्यामुळे ते लागलं ओरडायला. जग लागलं ओरडायला. आता ते गाढवाचं ओरडणं म्हणजे मी काही सांगणं काही गरजेचं नाही, प्रत्येकाला ओरडा लागलं. राजाला सांगितलं, मूर्खांनो, हे वाघ आहे का? वाघाचा करभूत दिसे वाघा. कशासाठी सांगतो, फेटा, उपरण, कपडे, धोतर महाराजासारखा. महाराजाचा गधा आहे. आता इथं पात्रता का निर्माण झाली त्याच्यासाठी सांगतो. आपण आपल्या श्रीगुरूला माझं म्हणण्यापेक्षा श्रीगुरूनं हा माझा आहे असं म्हणतो. आपण नेहमी खंत व्यक्त करतोय की बरेचसे गुरुबंधू येत नाहीत. त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. जे इथे येतातच का त्यांना बाबा माझं म्हणतात, म्हणजे इथे येत नाहीत का ते बाबाला माझं म्हणतात. आश्रमामध्ये मुलगा शिकण्यासाठी गेला, त्याला काही येत नव्हतं, शाळेत गेलेला नव्हता. करा शेत लावा शेत अंक बाल तो गेला आश्रमामध्ये. महाराज मला शिकायचं. बाबा माझ्या शाळा झालेली नाही, तुला वाचता येत नाही ना बाबा? एक काम कर, मग तुला कोणताच पाठ जमणार नाही. विचारसागर नाही, संस्कृत नाही, मराठी वाचता येत नाही, तुला काही जमणार नाही. एक काम कर, तू का म्हणजे काय आश्रमातल्या गाया तेवढ्या समोर तो गोळा गाई सांभाळायला चालला. दररोज गाई सांभाळायचा. म्हणजे हुशार होते विद्यार्थी. त्यांचा पाठ चालू झाला की ते पाठाला बसायचे. एके दिवशी वारं सुटलं, सोसायटीचं विजाकडे चढल्या. पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे त्या सर्व गायी आश्रमाकडे पळाल्या. पूर्ण गायी आश्रमात आल्या आणि तोही भिजलेला आहे. गाराचा पाऊस पडलेला आहे. थरथर थरथर उडू लागला. पूर्ण कपडे त्याचे भिजलेले. तसाच तो आला त्या ठिकाणी आणि आश्रम आतमध्ये पाठ चालू होता. आतमध्ये जावं तर गुरुजी मारतील, अर्ध्यातूनच गायी घेऊन आला म्हणून मारतील म्हणून घाबरला. आतमध्ये पाठ चालू आहे आणि हा थोडा असं भिंतीला बाहेरून असं डॉक्टर आणि तेवढ्यात पण गुरुजीचं लक्ष गेलं. अरे पाऊस सुटलाय, वारं आलंय, पूर्ण गायी पळत आल्या. गुरुजी म्हणले, पोरांनो जाऊन बघा, गायी आल्या पण आपलं येडं आलं का नाही? काय म्हणले, गायी आल्या पण आपलं येडं आलं का नाही? असं म्हणल्यावर हे लागलं नाचायला. गुरुजीनं माझी आठवण केली. दोन्ही डोळ्यात त्याच्या धारा आहेत. पाठ सुटलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना काय झालं नाचायला? बाबा मला आपलं म्हणले, बाबा मला आपलं म्हणले. ते म्हणजे त्याच्या अगोदर ऐकलं का वेड म्हणले, आपलं वेड आलं का? तर तो म्हणला ते वेडेपणाला जाऊ द्या, वेड का म्हणत नाही पण मोठ्यानं माझं वेड म्हणत. म्हणजे शहाणं म्हणण्यापेक्षा वेड म्हणावं, मोठ्यानं म्हणावं. बाबा आमचे अशी कृपा होती बाबांची.
त्या सर्व विद्यार्थ्यांवर सर्व आमच्या गुरुबंधू मंडळीवर प्रत्येकाला बाबांना हाताखांद्यावर खेळवलं असा लाभ आमच्या जीवनात संतांचा प्राप्त झाला तो लाभ आपल्याला पाहिजे ग्रामस्थ मंडळी सुंदर असं नियोजन केलं आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आली माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ आहेत आपल्या परिसरातील वैभव आमदार साहेब यांचे सुपुत्र साहेब या ठिकाणी वेळ काढून आलेले भव्य कारण या ठिकाणचं प्रेम आहे साहेबांचं आम्ही मिटिंगला आलो त्यावेळेस सुद्धा ग्रामस्थ मंडळींनी तुमचं फार कौतुक केलं आम्ही तुम्हाला पाहिलं नाही पण आल्याबरोबर तुमचा परिचय वेगळं सांगण्याची गरज पडली नाही त्याचं कारण की माणूस आल्याच्या नंतर त्याचा चेहरा त्याला सांगत असतो हा किती दर्जेदार माणूस लांबूनच लक्षात येतं तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं तुमच्या विठ्ठल महाराजांना म्हणलं साहेबांचे चिरंजीव आले सुंदर असा भव्य स्वरूपाचा हा सोहळा आहे पाहता पाहता 2-3 दिवस कुठं गेले कळालंच नाही नामस्मरण कीर्तन सुंदर त्या ठिकाणी पंक्ती अन्नदान श्रद्धेनं केलं आणि म्हणून तुम्हाला सतस्य द्यावी तेवढे त्या ठिकाणी आभार कमीच आहे या ठिकाणी आज ही माझ्याकडे पात्रता नसताना सेवा आली आणि सेवा म्हटलं गुरुची सेवा म्हटलं की ती कोण्याही अर्थानं होत नाही करावी माणसाने पिता म्हणे करा सेवा आणि आली जीवावली 3 दिवसच्या दगदगी बघितलं प्रत्येक जण एवढे थकलेले कारण पूर्वीचं आमचं बालपणातलं पावल्या खेळणं वगैरे ते भाग वेगळा होता आता मात्र तो भाग वेगळा आहे दमलेले तरीही या ठिकाणी गुरुची सेवा ही एक निष्ठतेने करतायत असो या विषयावर कितीही काही बोललं तरी वेळ कमीच पडेल मला कल्पना आहे मी वेळेचं पुढे जाणार उपस्थित मंडळीचा मान आणि वेळेचं भान ठेवून मी बोलण्याचा प्रयत्न करतो तसं मी स्पीड धरलेली बरं का कारण कोणत्या गाडीने प्रवास करावा आणि त्या ड्रायव्हरला गाडी किती वेळ पोहोचवायची संतांच्या चरणावरच्या लाभाचं वर्णन महाराज करतायत शंका अशी देवाच्या चरणावरती लाभ मिळत नाही संतांच्या चरणावरती मिळतो का जर संतांच्या चरणावरतीच मिळत असेल देवाच्या चरणावरती मिळत नसेल तो भाग वेगळा पण मिळत असेल देवाच्या चरणाचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करायला पाहिजे देवापेक्षा संताला का किंमत देतात देवाच्या चरणावरती लाभ मिळत नाही का बाबांना म्हणावं नुसतं तुम्ही देवाकडे गेलात देवाचं दर्शन होईल फक्त संताकडे जर गेलात संताच्या दर्शनासह देवाचं दर्शन होईल देव एकटाच मिळेल संताकडे गेला तर संत दर्शनासह भगवान परमात्म्याचा विषय कशामुळे तर अनेक असे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील की भगवान परमात्म्याला न करमल्यामुळे त्यानं संतांचं घरी आला सर्वांना आता पाठ आहे या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून सदनी राहील त्याचं कारण आहे याला वैकुंठात करमत नाही तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे पहा सर्वांना कळेल पचेल रुचेल यांची साईड सांभाळणार तुमची सांभाळणार यांच्यासाठीच कीर्तन करणार नाही आणि निवड तुमच्यासाठी करणार नाही देवाकडे तुम्ही गेलात देवाला करमत नाही म्हणून त्यानं स्वतःचा त्याग केला वैकुंठाचा संतांकडे आला पंढरपूरमध्ये नामदेव महाराज
कीर्तन चालू नामदेव महाराजांचं कीर्तन असं रंगात आलं प्रेम हरिदासनाचं रंग भरे हरिदास प्रेमानं नाचले की कीर्तनात रंग भरले शिवरात आता हरिदास नाचत नाही म्हणून आता काय होतं ते मला सांगायचं नाही परंतु नाचलं पाहिजे आणि कीर्तनात नाचलं की कीर्तनात रंग भरतो आणि रंग भरला की भगवान परमात्मा येतो भगवान परमात्मा आले नामदेव महाराजांचं कीर्तन रंगात आलं रंगल्याबरोबर मग शांतता निर्माण झाली आणि नामदेव महाराजांनी डोळे झाकले सर्व स्तब्ध आणि अचानकपणे आवाज आला देवाचा नामदेवा नाही चाला सरळ नामदेवा एवढा मोठा कीर्तनात कोण एक बोलतोय महाराजांना असं समोर पाहिलं परब्रह्मलिंगम हरे भगवान परमात्मा समोर उभे देवा तुम्ही कसं काय आलात देवाला सांगितलं कसं काय म्हणजे आम्हाला कीर्तन आवडत नाही म्हणून कीर्तनाची आवडी देवाला आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही आम्हाला तुमचं कीर्तन आवडतंय ऐकण्यासाठी आलो कीर्तन तर ऐकलंच एक विनंती करायची मला नामदेवा बोला की देवा तुम्ही माझ्यासोबत वैकुंठाला चला नामदेव महाराज म्हणाले का कारण तुमच्याशिवाय मला करमत नाही मला इथं जास्त दिवस थांबता येत नाही उद्या काला झालं का निघावं लागतं पुढची तारीख घेतलेली आहे जावं लागेल तुम्ही माझ्यासोबत वैकुंठाला चला नामदेव महाराज बोलतायत वैकुंठा जाऊनी काय करायचं वैकुंठाला जाऊन उगाच पैसा ते रामकृष्णांचं भजन आहे का तुमचे बाबा आहेत का आम्हाला ते नको आम्हाला वैकुंठाला यायचं नाही कशासाठी यायचं देवानं सांगितलं नामदेव महाराज वैकुंठाला काय देईल मी तुम्हाला सांगता येत नाही मी तुम्हाला पिण्यासाठी अमृत दिलं अमृत काय होईल देवा अमृत प्याल तर तुम्ही अमर व्हाल नामदेव महाराज म्हणतात आम्हाला अमृताची गरज नाही तुमच्या ज्ञानोबराने आमच्यासाठी अमृत अनुभव तयार केला अमृत जयासाठी पुढे असं नामस्मरण आम्ही करतोय आम्हाला तुमच्या जेवण वगैरे झालं मोकळी गाडीला आल्याबरोबर मग काम करायचं का म्हणजे हो जेवण वगैरे झालं घर मालकाने काय केलं पहा पलंग दाखवला बैठकीतला हे पाहुणेराव ही बैठक पलंग आहे गादी आहे खाणे कूलर आहे पाणी पिण्यासाठी आहे आणि त्या पाहुण्याला बोलत असताना घर मालकाने त्याला पूर्ण माहिती दिली पण ही माहिती ओळखुटी घेतली तर ओळखूच म्हणतात इकडे काय म्हणतात फरक असतो ना भागा 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 आमच्या फुकून करतात इकडे कसं जवळ जवळ त्यानं ओळखुटी घेतली आणि ओळखुटी घेत असताना बोलला हे पलंग आहे या ठिकाणी पाणी आहे हे फॅन आहे असं म्हणल्यावर पाहुणा म्हणला पाहुणेराव तुम्ही मला म्हणता बैठक चांगली आहे पलंग चांगले असे बोलताय पण हे बोलत असताना तुम्ही तुमचा
चालला त्यावेळेस त्यानं सांगितलं मी मंदिरात पहारावर झोपायला चाललो. का बरं म्हणजे आमच्या बैठकीत ढेकणं जास्त त्या घर मालकाच्या अगोदर पाहुणा अगोदर मंदिरात गेला. मला पाहुणेराव हे काही शोभलं नाही, तुमच्या बैठकीत ढेकणं फार झाल्यामुळे तुमची बैठक तुम्हाला शोभत नाही, तुम्हाला त्या बैठकीत करमत नाही, आम्हाला तुम्ही विनंती करता का? मला वाटतं तसंच भाग झाला असेल. नामदेव महाराज म्हणतात देवा वैकुंठ तुम्हाला तिथे आवडत नाही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी यायचं नाही. आता गंमत आहे का, देवाला नामदेवाशिवाय करमत नाही, नामदेव वैकुंठाला जात नाही. परिणाम या सुखाकारी वैकुंठ सोडून संत नावडे वैकुंठ
आता वाद विवाद करण्यासाठी कोणीच नाही. आपण गेलो तर जमतंय. पत्र पाठवलं राजाला. राजे साहेब आम्ही वाद विवाद करण्यासाठी मुख्यमंत्री येतो. आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करा. पत्र आल्याबरोबर राजाने पाहिलं. राजा बेचैन झालेला आहे. आपल्या नगरीला विद्वान नाही, शास्त्र संवाद कोण करणार आहे? राजाची चिंता. गावातून राजा निघालेला आहे. राजाचा चेहरा पडला. तिथे एक तेली समाजाचा अत्यंत गरीब माणूस, एक डोळा पडलेला, डोळ्यातून पाणी वाहते, अंगावर कपडे फाटके मळके परिधान केलेला. त्यानं राजाला पाहिलं. साहेब काहीतरी दुःख दिसतंय. चेहरा संतापांचा. काही मला मदत सांगा. मी जर तुमच्या कामी कमी तर मी करू शकतो. राजाने पाहिलं त्याच्याकडे. पाहिल्याबरोबर राजाने ते कपडे पाणी पाहिलं. काय माझी मदत करणार? असं नका राजा. कोणाकडे काय घडे सांगता येतं का? अवसानं जाऊ नये, सांगून तर पहा. राजानं सहज सांगितलं, बाबा समोरच्या विद्वानाचं पत्र आलं. आपले विद्वान कालिदास निघून गेलेले आणि आता त्यांच्यासोबत वादविवाद कोण करणार? हा म्हणला मी बसतो. वादविवाद करण्यासाठी पाठवा तुला जमतंय जमतंय म्हणलं तुम्ही पत्र पाठवा. पत्र पाठवा. या आमच्या इथे तुमच्या सोबत वादविवाद करण्यासाठी कालिदास पत्र उल्लेख केला. पत्र पाठवलं. समोरचे विद्वान आले, कष्ट आले कारण वेळ कमी होता. आल्याबरोबर राजानं सिंहासनावर बसवलं. 2-3 होते. आता गुरु बसणार आहेत वादविवाद करण्यासाठी. घाबरली. ज्याचा शिष्यच असा घाबरली. आता आपण पत्र पाठवले, आपणच आता त्या ठिकाणी स्वीकार करा म्हणून जावंच लागेल. ते विद्वान आले. गंगूती त्या दिवशी आला पण फेटा पुऱ्याचा फेटा चष्मा पद्धतशीर कपडे भाड्याने घातले. त्याला माहित होतं भाड्यानं पद्धतशीर कपडे घातले असं म्हणतो. बरं का लक्षात घ्या. याला 5 सिरीज लागतात. गाडी पाहिजे, घोडी पाहिजे. त्या दिवशी त्याचा थाटच असतो. महाराज नवरी येतात ना, असं ते निघताना गाणं नाही वाजवायचं नाही, गाणं घ्यायचं विषयाचं स्पर्श करायचं आणि मग चालताना पाहत होते नवरदेवाकडे. आता तुम्ही बऱ्याचशा लग्नाला गेला तर उद्यापासून पहा, लक्ष देऊन पहा. नवरदेव असं चालतं. त्याला वाटतं काय मुलीचा बाप आहे, त्याला माहिती आजच्या दिवस चान्स आहे. वादविवाद करण्यासाठी किती माहित नाही म्हणून आपल्याला भूक जर लागली तर भाकर सोबत असावी म्हणून त्यानं 7 भाकरी सोबतच आणल्या. 7 भाकरी खायची. ह्याचं गाडी लावली, गाडी भाकरी मोठ्या थाटात आला. राजाचं असं काळी मोठ्या थाटात आलाय. तर वादविवाद करायचं जमतं की नाही? घाम फुटतो. बाकीच्या ठिकाणी कीर्तन करणं सोपं आहे. इथे फार कष्ट. इथं बोलताना जरी मी कधी धोतर बोललं व्हायला याच्याकडे राजा माझे वाद करा. वाद चालू करा असं म्हणल्याबरोबर समोरच्या विद्वानाने सांगितलं
आता माझ्या पायावर काय करतो सर्व झोपलेले तोंडावर पाणी फिरवा चहा घ्या माझ्याकडे पहा तुमचं लक्ष मुकाबाद झाला राजाला बरोबर समोरच्या विद्वानानं गंगोत्रीला पाहून पहिला प्रश्न विचारला असं एक बोट करू हा पहिला प्रश्न त्याचं उत्तर म्हणून गंगोत्रीला लगेच दोन बोट केली वा 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 विद्वानाच्या चेहऱ्यावर आनंद प्रश्नाचं उत्तर मिळालं लगेच समोरच्या विद्वानानं असे 5 बोट केले एक गंगोत्रीला सुद्धा असे 5 बोट केली अशी मूठ मारली दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं लगेच समोरच्या विद्वानानं 7 बोट केली यांनाही 7 केली अशी 8 समोरच्या विद्वानानं असं केलं ह्याचं गाडगं पुढं केलं राजा म्हणला वाद मिटला राजा म्हणला तुमचा वाद मिटला पण आम्हाला पाठवू तुम्हाला तरी पटलं तुमच्या लक्षात आलं का 1 2 5 7 काय म्हणतो विद्वानाला ही भाषा समजेल याच्यावरती मी बोलतो आणि राजानं काय केलं पहा त्या विद्वानाला आतमध्ये घेतलं आणि पाया पडून राजा म्हणतो माफ करा पण एक विनंती करायची तुमचा जो वाद झाला तो माझ्या डोक्यावर फार म्हणतो मला काही लक्षात आलं नाही कृपया मला जर फोन सांगितलं बरं होईल राजा साहेब बोले चल हाले त्यांना सांगावं लागलं राजा साहेब किती केलं तर ते कालिदासाचे श्लोक आहेत आम्हाला ते वाचत असे ऐकतील म्हणले पण काय प्रश्न होता आम्हाला पहिला प्रश्न होता आम्ही म्हणलो जगात एक ब्रह्म आहे म्हणून आम्ही एक बोट दाखवलं पण तुमच्या गुरुने लगेच सांगितलं नुसतं एक ब्रह्मच नाही त्यानं मायेचा अधिकार माया ब्रह्मदेव माया वृक्षते छाया नुसतं ब्रह्मच नाही माया अधिक ब्रह्म तुमच्या लक्षात आल्यामुळे लगेच आम्ही त्यांना म्हणतो या जगावरती पंचमहाभूत सत्ता करतात 5 बोट दाखवले लगेच तुमच्या विद्वानानं सांगितलं की पंचमहाभूत सत्ता करतात पण ते भिन्न भिन्न नाही ते एक ठिकाणी नांदतात बरं का दुसरा प्रश्न लगेच आम्ही सांगितलं भारतामध्ये 7 समुद्र आहेत म्हणून असे 7 बोट केले तुमच्या विद्वानानं लगेच उत्तर दिलं असे 7 समुद्र नाही मध्ये मेरू पर्वत सुद्धा आहे आणि आम्ही विचारलं मेरू पर्वत मध्ये आहे ह्याच गाडगं सांगितलं ही समुद्रावर मेरू पर्वत हे सांगितल्याच्या नंतर राजा आश्चर्यचकित झाला आपला गंगोत्री महाराजांची गाडी माया पंचमहाभूत हे जमलं कसं काय 7 समुद्र आणि कधी समुद्र हे कसं काय जमलं राजाला शंका आली गंगोत्रीला आतमध्ये घेतलं राजा म्हणतो आईची शपथ खरं सांग खोटं बोलू नको हे तुला जमलं कसं महाराजांच्या संगतीला होता पाठ ऐकलास का राजा नाही उत्तर कसं दिलं खरं सांग राजा मोघम दिलं फिट बस अरे म्हणले पण काहीतरी हे मोघम देताना सुद्धा काहीतरी आधार ठेवूनच दिला असतील ना आता आधार कोणता होता आम्हाला फोडून सांग मग त्यानं फोडून सांगायला सुरुवात केली खरं सांगतो का गरीबाची टिंगल नको लहान मोठा घास पण आपल्या नगरीमध्ये बाहेरचे कुठेतरी आले आणि माझ्या समोर तुमच्या समोर एवढ्या आपल्या नगरीत येऊन मला सर्व लोकांच्या समक्ष म्हणू लागले तुझा एक डोळा फोडीन राहील मी एक बोट एक डोळा फोडी असं मला राग आला मला आमच्या एक फोडतो का दोन्ही डोळे फोडे म्हणल्यावर ते घाबरला मला आणि मला म्हणतं एका चाकतीगार करीने एका चाकतीत अशी मोठी पंचायत मी त्याला घाबरले म्हणजे एका चाकतीगार करतो का बुक्कीत पाणी कशाचं पंचमहाभूत बुक्कीत पाणी घाबरलो आणि मला म्हणलं पाणी काय 7 भाकरी खातो असे 7 बोटं लागतो म्हणलं बरोबर आहे 7च खातो पण 3.5 त्याला विचारलं कशा बरोबर खातो दया बरोबर वाद
हळदी कुंकू सोडून बाकी काही वाहू नका. पण तोच फक्त शब्द जर बदलला देवाच्या फक्त पायावर हळदी कुंकू वाहा, याचा अर्थ असा होतो फक्त पायावर वाहा अशा तोंडावर फेकू नका. भावना कशी काही कळतच नाही, काय त्यांना साध्य करायचं असं काही लक्षात येत नाही. देवाला असं लावून हळदी कुंकू तुमच्या बाईच्या मागे पेडा नुसता देवाला व्हायला पाहिजे नको ना, पण त्या देवाच्या तोंडात अशा कोंबडीचे नाक फुलू नाही त्या देवाला. जाऊ द्या, तोंडात भाग वेगळा पण असं पाठीमागच्या मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीला सुद्धा पेडा लावतात. माझं हरणाशी डोळे तीन. कवी काय म्हणतो, हरणाला डोळे किती? तीन. हत्ती सदंत सहा, हत्तीला सहा लागते. नारी सवस्त्र नाही, विवस्त्र नारी, घोड्याशी शिंग पहा.
असं कुठं असतं का? याचं उत्तर इथेच. हरणाशी डोळे स्वल्प विराम, तीन हत्तीस दंत सहा, नारीस वस्त्र आणि नाही घोड्याशी शिंगपा. विठ्ठला एक शब्द आहे. जर तो एक शब्द म्हणजे हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम, एकच लाभ मिळतो का असं एक अर्थ होईल. असं नाही म्हणायचं. याच संताच्या चरणावरती म्हणजे एक संताच्या चरणावरती लाभ मिळतो. दुसरीकडे कुठेही जा भगवान परमात्मा सापडत नाही. कोठे नका पाहू करा हरिकथा, तिथे आवश्यकता सापडे. भगवान परमात्मा भक्ताच्याच घरी असतो. महाराज कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, हे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, निळावंदिताचे पाये, भक्ती भाव निळावंदिताचे पाये. संत भेटतच नाही, लाभ कसा मिळेल? तुकोबाराय म्हणले एक काम करा, संताला पाहत बसूच नका, घरी बसल्या बसल्या म्हणा वितातांचे दात, जय हो. म्हणा वितातांचे दात, वितातांचे दात, संताचा दास म्हणलं पाहिजे. आता आम्ही काय करतो, आम्ही बाबांचे दास, आम्ही दुसरं काही उपाधी नाही. मोठ्यांचं नाव सांगण्याची वेळ त्यांच्यासाठी नाही, बाबांच्या आम्ही शिष्य आहोत. यात बाबांचा काही मोठेपणा नाही, आपल्या मोठेपणासाठी ते सांगतो. आम्ही त्यांचे दास.
आता माझे दुसरे श्री गुरु आहेत बरं का. आता एक वर्षापूर्वी त्यांचंही वैकुंठ गमन झालेलं आहे, आदरणीय भारतीदास साहेबराव कोठाळकर. कारण बाबा हे माझे ज्यांच्याकडून शिक्षा घेतली, शिक्षा गुरु, आणि ते माझे दीक्षा गुरु, समान अधिकारी. 100 वर्ष परिपूर्ण 108 वर्ष त्यांच्या श्रीगुरूंची पदवी 108 होती. 108 गंगा भारती बाबा कळवाडी संस्थान. आणि म्हणून ते नेहमी म्हणायचे की मी माझ्या गुरूंच्या पदवीपर्यंत जगणार. 108 आणि 108 वर्षाच्या नंतरच गेले. आता आमचे सोनोनी महाराज त्या ठिकाणी त्यांना माहिती, पण मला ते म्हणायचे मंत्र घेतला का, म्हणजे आमच्या बाबाला मंत्र जमत नव्हतं. मी त्यांना म्हणायचो बरं, मी एके दिवशी गेलो, म्हणलं बाबा मला आता इकडले ते संस्कार गावाकडले असतात, आणि आमच्या बाबांचा स्वभाव साहेब कसा होता सांगतो तुम्हाला. आम्ही आळंदीला नवीन गेलो, आता काही कल्पना नसते काय नाही. आमचे बाबा म्हणजे आजान भाऊ होते आणि सामान्य होते दिसण्यासाठी बरं का, त्यांना कोणी संत म्हणत नव्हतं. एके दिवशी तर एक महिला गेली आणि बाबालाच म्हणली तिथं जयराम भाऊ होते, तर ते आमचे गावाने ताते होते, भाजी वगैरे करायची, फेटा वगैरे पिवळा बांधायची, महाराजसारखी दिसायची. बाबा मला आमचे ते तिथं जयराम भाऊ बसला, बाया गेल्या त्याच्यात बाया पडल्या निघून गेल्या. असे आमचे बाबा साधे होते. या पूर्ण कीर्तनात मी बाबा बाबा छेडत नाही बरं का. तसं भागवतामध्ये राधिकेचं नाव घेतलं की शुकाचार्याला बोलता येत नव्हतं, तसं बाबा म्हणलं की मला बोलता येत नाही म्हणून मी कीर्तनात टाळतो. विठ्ठला फार मजा यायची. आम्ही आळंदीला गेल्याबरोबर सकाळी 4ला घंटी वाजली, टंग 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 टंग. आम्ही उठलो, कशाची घंटी? पोरं म्हणले स्नानाला जावं इंद्राणी. बापरे एवढा गारव्यात, कार्तिक महिना, एवढ्या थंडी, जावंच लागतं, नाही केली तर झप झप झप. गेलो तर आम्ही स्नान करण्यासाठी गार पाणी. आता आमच्या गावाकडे संस्कार मी पोरांना म्हणलं थांबा थांबा, आंघोळ करण्याची गरज नाही आणि बाबाही मारणार नाहीत, असं शॉर्टकट पद्धत बरं का. मनविता जसं म्हणलो ना मी, संताकडे जाण्याची गरज नाही, लाभ मिळतो, आंघोळ करण्याची गरज नाही आणि मार खाण्याची वेळ नाही. म्हणजे काय करायचं? घोटे स्नान तुम्हाला माहिती, घोटे स्नान माहिती हा बाबाने केलेले वाटतं माहिती माहिती. हात पाय धुवायचे आणि मस्त पैकी हात पाय 5 मिनिटात गण लावून आम्ही पाटाला हजर. बाबा आता ते आमचे गुरु आंघोळी केल्या का? हो बाबा इतके लवकर, दाखवा करतुडा. त्या घोटे स्नानात करतुडा भिजत नाही ना, करतुडा कोळा ते बाबाची फार खमन शिकली होती. आणि मारणं असं इकडून इकडून नव्हतं, अशी चापट मारायची. पूर्ण पूर्ण बेत घ्यायचे, पूर्ण प्रसाद द्यायचे. असा टप्पू मारला की असं पोरं कान असं मुंग वाजायचं 8 दिवस. दुसऱ्या दिवशी पोरं म्हणले याच्या नादी लागून मार खावा, आपल्याला अशा आंघोळी करायची. पण आम्ही आदर्श घोटे करदुडे चेक केले. पोरं दुसऱ्या दिवशी इंद्रायणी गेले की आधी पाणी अगोदर करदुडे बोलले केले, मग अशी पोरं कलाकार. आमचं बाबा स्वभाव चांगले चांगले घाबरायचे, फार अवघड होतं. एके दिवशी काय झालं, पुजारी मारला, पुजारी निघून गेला. राम महाराज गाडेकर पुजारी होते आणि ते पळून गेल्यामुळे मग बाबा म्हणले अरे पूजा कोण करतोय? आपला गाड्या पळून गेला. गाडेकर म्हणत नव्हतं. बाबांचं वैशिष्ट्यच होतं, ज्या पोराचं जे नाव आहे त्या नावाला कधीच नाही. आमचे गिरीबॉय पुरीबॉय त्यांना गिर्या, असे असे बाबांची बोलण्याची पद्धत होती. मला गणेश म्हणायचे, गणेशा असं म्हणायचे. ते म्हणले पूजा कोणीतरी करावं लागतं. पोरं फार हुशार असतात बरं का. म्हणजे आपलं घर पेटू नये म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवतो माणूस. हे फार चांगली करतो पूजा, माझ्याकडे बोट केलं हे चांगली करतो पूजा. बाबा म्हणले गणेशा उद्या पूजा जी बाबा. गुरु आज्ञा झाली, पूजा त्या ठिकाणी केली आणि भजन झालं. 2 तास पुजाऱ्याला जाऊन आरती लावायची आणि आरती ओवाळायला लागायची. पहिला दिवस माझा आता अशी घंटी घेतली, आरती घेतली, मी ओवाळण्यासाठी गेलो. युगे आटा विसावी ठेव अशी आरती ओवाळणं चालू आणि लंगोटी लावलेली, विना सगळ्यात घातलेला आणि असे दिप्पाळची दिप्पाळ व्यायाम केलेलं शरीर बाबांचं. आणि आली बाबा पाहत पाहत लागलो मागे. असं बाबा आले पाहत पाहत, विना असा लोंबलेला, असं कमरेवर हात घातले बाबानं आणि आतमध्ये मंदिरात माझ्याकडे पाहतात आरती कशी ओवाळतो. पहिला दिवस आरती कशी ओवाळतो हे पाहू लागले आणि मागून मला अचानकच आवाज आला, घंटी काय तो हा बाप वाजीन काय. म्हणजे ते आरती ओवाळतो घंटी माझ्या जागेवर होती, पण मला वाटलं वाजवायला काही. आणि मग बाबाचा आवाज आला, अरे बापा घंटी वाजवायची. मग मी घंटी वाजू लागलो तर आरती जागेवर.
बाबा म्हणले आरती कोण ओवाळी? अरे हो मग आरती घंटी दोन्ही जमलं पाहिजे मग आरतीच घंटी सारखी. बाबा म्हणले हे तुला जमायचं नाही, एक तर आरती कर नाही तर घंटी वाजव, दोन्ही दोन्ही काम तुला जमायचं नाही, त्याच्यासाठी घासावी लागली. ते शब्द कानी पडले आणि ह्या शिकमुळे बाबा नाराज झाले. म्हणून मी काय केलं, 4ला उठलो, आरती घंटी चोरली मंदिरातली अशी खिशात घातली आणि दिवसभर घंटी आरती प्रॅक्टिसच करू लागलो आणि संध्याकाळी बाबाला वाजवूनच माझ्या श्रीगुरूला त्या ठिकाणी दुःख होता कामा नये. मुद्दाम बाबाकडे जात नाही बरं का, कारण मला ती बोलताच नाही. किती उपकार आहेत या उपकारा आपल्या स्वतःचं कातड करून त्यांच्या पायात पैंजण चप्पल करून जरी घातलं, वाहन वाहन जरी घातलं तरी हे उपकार भेटणार नाहीत. महाराज एवढे उपकार त्यांनी केलेले आमच्या. मग अशी महाराज महाराजांनी सांगितलं किती उपकार आहेत की माई बाप नाहीत एवढे त्यांनी आमच्यावरती उपकार केले. कोणते उपकार केले तर कृपादान केली, संती कल्पांती सलिना. कृपा आणि दान वेगळे वेगळे. कृपा म्हणजे काय आणि दान म्हणजे काय? मागून मिळतं ते दान, मागून मिळतं ते दान आणि न मागता होती ती कृपा. ज्ञानोबा आहे ना, निवृत्तीनाथ दादाकडे मागितलं तो शोनी मध्ये द्यावे बसायला म्हणून ते दान. आणि रेड्यानं ज्ञानोबाकडे मागितलं नाही पण तरीही रेड्याला बोलावं लागलं. होता कृपा त्यांची पशु न होता मागता होती ती कृपा आणि मागून मिळतं ते दान. पण संत तसं करत नाही, कृपेचं दान करतात महाराज. आमची पात्रताच नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, खोटं बोलणार नाही. पुण्यतिथीचे कीर्तने बाबांच्या दरबारात आहे पण मी कुठलाच ग्रंथ पाहिला नाही, कोणताच ग्रंथ पाहिला नाही, पूर्ण अभंग पाठ केली नाही. फक्त एक मात्र केलं, बाबांची सेवा केली. ते पुण्यच होतं काहीतरी आणि त्यांना करून घ्यायची. ते चप्पी करायचे काम माझ्याकडे होतं बरं का. मी विद्यार्थ्यांची करायचो. मग एके दिवशी ते चप्पी करणारा सुद्धा पळून गेला. बाबा म्हणले अरे शिवाजी बाबा म्हणले शिवाजी अरे डोक्यावर करायचं मला चप्पी करायची, चप्पी करणार आहे काय कोणी? शिवाजी बाबांना आपलं घरीच करतो म्हणजे. मी छोटा होतो. मग मला म्हणले चप्पी करायची. मला विद्यार्थ्याची करायची. कोणाची? बाबाची. बाबाची. आता बाबाची चक्की मध्ये सिंहाच्या समोर बसून केस केस कसं काय करणार? आता गुरुची सेवा एकीकडे आनंदही होता, एकीकडे दुःखही होतं. काय करावं मी गेलो चप्पी करण्यासाठी. तर बाबा म्हणजे दयेची मूर्ती होती बरं का. मी फार जवळून अनुभवले बाबा. मी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस आम्ही दोघंच राहायचो चप्पी करण्यासाठी. त्यावेळेस मला बाबा म्हणायचे घाबरू नको बरं का, चप्पी करताना घाबरू नको. त्यांना वाटत नव्हतं की घाबरू. मग मी म्हणलं नाही घाबरू नको बरं, तर घाबरू हात थरथर करशील आणि माझं डोकं कापशील. म्हणून सायलेंट मला म्हणजे शांत राहा, तुझी घबराट कमी होती मग चप्पी कर. आणि मग मी ती चप्पी करायचो. एके दिवशी चप्पी करता करता ते तेल लावणं, त्यांना स्नान घालणं हे सतत 1.5 वर्ष झालं. मग मी अभंग पाठ नाही, विचारसागर माझा सुटला नाही, विवेक चूडामण नाही, हे तर ग्रंथ नुसते नावावरच ऐकले मी, आणखीन पाहिले पण नाही. कसे उठून पण पाहिले नाही, फक्त त्यांची सेवा केली आणि ती सेवेचा मोबदला म्हणून या ठिकाणी कीर्तनाला उभं राहण्याची ऐपत निर्माण झाली. नाही तर मला मशी भाजलेलं कोणी ठेवलं नसतं. ही माझी पात्रता होती. पण माझ्या श्रीगुरूनं कृपादान केले, संती कल्पांती ही सलिना. तुम्हाला एक सांगतो, श्रीगुरु आपले पदी वैष्णवीजे बरं का. ज्ञानोबा सांगतात एकदा काय झालंय त्या बाईनं 4 वाजता दिवा लावला. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 4 वाजता दिवा लावला कसं आहे. आणि एक दिवा 6 वाजता लावला. ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला बोलवलं, सांगितलं साहेब हे दोन्ही दिवे लावताना 2 तासाचं अंतर आहे, अगोदर कोणता लावला नंतर कोणता लावला सांगा. साहेब बघू लागले दोन्ही दिव्याकडे आणि म्हणले हे लावला असेल नाही तर मग हे लावला, हा लावला हा लावला. ते म्हणले ते तर आम्हाला माहिती पण अगोदर कोणता लावला सांगता येत नाही. ज्ञानोबा सांगतात जैसे दीपा दीप लावीजे एक आदिला हा कोण ओळखीचे, कोणीच ओळखणार नाही. अगोदर कोणता लावला नंतर कोणता लावला. तसं श्री गुरुकडे तुम्ही गेलो ना आणि त्यांनी कृपेचं दान करून दिलं का, अगोदर श्री गुरु अगोदर शिष्य ओळखूचे. जर आपण तिकडे हरिद्वार ऋषिकेश कैलास आश्रमामध्ये आम्ही 1 महिना होतो बाबासोबत आणि 1 महिना त्या ठिकाणी राहायचं. ज्या खोलीमध्ये राहायचं तिथे असे मोठमोठाले साधू लोक यायचे, असे मोठमोठाले ढेऱ्या जटा
आणि ते यायचे आले का असं मला आता मी लहान होतो ना मला असं वाटायचं बापरे बाबा पण आले म्हणल्यावर आता बाबा आपली ओळखते दर्शनाला यायचे असं मला वाटायचं पण ते आल्याबरोबर असं धडाल लोटांनी घालायचं बाबाचं समोर आणि मग मी शिवाजी बाबांना विचारायचं बापरे एवढे मोठे महाराज कारण माणसाचा काय असा दृष्टिकोन असतो गाडी बॉडी दाढी दिसलं का माणसाला वाटतं फार मोठे महाराज आमच्या बाबा असं काहीच नव्हतं एकदम साधे परिते वर्तते देही परिते देही ना माझे ठाई त्यांना कोणी महाराज पण म्हणणार नाही अशी त्यांची अवस्था होती सर्वसामान्य राहायचे आणि पुन्हा विशेष काही नसताना राहायचं राहणं वेगळं सर्व असताना राहणं हे फार महत्वाचं बाबाकडे कोटीची इस्टेट त्याचा उपभोग घेतला असता तर कितीही घेता आला असता पण त्यांनी फक्त विद्यार्थ्यांसाठी थंडीचे दिवस असले हिवाळ्याचे त्या टोप्या आमच्यासाठी बाबा आणायचे स्वेटर आणायचे वाटण्यासाठी दरवर्षीच काय आणण्याची गरज होती का मला पण प्रेमच एवढं होतं दरवर्षी टेम्पो भरून यायचा आणि घंटी वाजवायचे आणि पोरांना ज्यावेळेस स्वेटर ते मफरिली वाटायचे ना त्यावेळेस त्या बाबाचा आनंद पाहावा ब्रह्म सुखताया पुढे फिक पडेल एवढा आनंद बाबांच्या चेहऱ्यावर होता मी विद्यार्थ्याला थंडीचं त्या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी स्वेटर वाटतो ही भावना त्यांची होती अशा संत महात्मा आम्हाला कृपा दान केली संती कल्पान केली सरीना अशा संतांची सेवा केली असता देवाला तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा संत सेवा हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम मन भिताचे दास दास मन भिताचे दास हेच देवा उत्तम उत्तम मन
पुढे